नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बीड मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे। काही धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले। यानंतर हत्येनंतर बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आला। बीडच्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले। बीड विहार झाल्याचेही आरोप या दरम्यान करण्यात आले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने धनंजय मुंडेंवरही आरोप करण्यात आले। फक्त आरोपच नाही तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आला। अखेर आपल्या आरोग्याचे कारण देत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। थेट मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोपही केले। नुकताच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला असून धनंजय मुंडेंनी या निकालानंतर म्हटले की जनतेच्या न्यायालयात मी विजयी झालो। या दरम्यान प्रचारावेळी धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडचाही आठवण करून दिले। वाल्मिक कराड सध्या बीडच्या जेलमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात आहे। नुकताच आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला। वाल्मिक कराडने जामिनीसाठी अर्ज केला होता, मात्र हा जामीन फेटाळण्यात आल्यानंतर एक अत्यंत मोठा धक्का हा वाल्मिक कराडला म्हणावा लागेल। वाल्मिक कराडचा खंड आणि संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खुनामध्ये सर्व पुराव्यावर सहभाग दिसला असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात म्हटलं असून जामीन फेटाळला। संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनीसाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवत आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।